नागपुर में महानगर पालिका चुनाव को लेकर कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की युति तय हो चुकी है। एनसीपी शरद पवार गुट के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने इसकी जानकारी दी है। आगे उन्होंने बताया कि दोनों दल मिलकर चुनाव लड़ेंगे और सीटों का बंटवारा वार्ड स्तरीय सर्वे के आधार पर किया जाएगा। जिस वार्ड में कांग्रेस मजबूत होगी वहां एनसीपी सीट छोड़ेगी और जहां एनसीपी मजबूत होगी वहां कांग्रेस सीट छोड़ेगी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा काँग्रेस विचारधारेचा पक्ष आहे, त्याच्यामुळे काँग्रेस सोबतच त्यांची आघाडी होईल। परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी असल्यामुळे तर जे जे पक्ष आहेत त्या पक्षासोबत आमची आघाडी होईल। पहिला प्रश्न नागपूर शहराचा, तर आम्ही काँग्रेस सोबत आघाडी करणारच आहे। म्हणजे जवळपास आमच्या सगळ्या सीटावर चर्चा झालेल्या आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला आघाडीमध्ये काही अडचण दिसत नाही। जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, एकीकडे शिवसेना मनसे सोबत गेलेली आहे, तर याच्यामध्ये कसं नागपूरचं चित्र कसं राहील? बघा, त्यांनी मुंबईचा उबाटा आणि मुंबईमध्ये त्यांनी मनसे सोबत केलेली आहे, परंतु नागपूरमध्ये तसं काही चित्र आहे नाही। आम्ही काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, तर त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसच्याच सोबत आम्ही आघाडी करणार आहे। परंतु त्याच्यात शिवसेना उबाटा आली तर त्याच्यात त्यांच्या सीट सोडणार आहे आणि ते आमच्या ह्याच्यात नाही आहे, ते काँग्रेस पक्ष सोडेल। जसं तुम्ही सांगितलं की तुमची युती झालेली आहे, एकंदरीत सीटांवरती किती काय कसं काय वाटीघाटी सुरू आहे? जवळपास आमच्या नागपूर शहरामध्ये ज्या सीटा वाटायच्या आहे, म्हणजे काँग्रेसला कोणती जाईल, राष्ट्रवादीला कोणती जाईल, तर त्यात आम्ही एक कमिटी नियुक्त तयार केलेली आहे। त्या कमिटी त्या उमेदवाराचा सर्वे करून तो खरंच काँग्रेसचा उमेदवार मेरिटमध्ये आहे का, तर मग काँग्रेसच्या उमेदवाराला, जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार मेरिटमध्ये असेल तर तिथून तो काँग्रेसचा उमेदवार बॅक होईल आणि त्याला तिकीट देईल। म्हणून निश्चितच सगळ्यांसोबत एक व्यवस्थित बोलणे करून आम्ही त्या उमेदवारी देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।